स्वागत आहे तुमचं अल्फाराव किचनमध्ये. आज आपण बघतोय मस्त चमचमीत वांग्याची भाजी आणि खूप चविष्ट आणि सोप्या पद्धतीने. तर चला बघूया. त्यासाठी बघा मी इथे वांगे घेतलेले आहेत 7-8 आणि वांगे असे कट करून आपण पाण्यामध्ये टाकणार आहोत आणि पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे. त्यामुळं वांगी काळी पडत नाहीत आणि वांग्याला चव पण छान येते. थोडं मीठ टाकलं आणि पाण्यामध्ये आपण कट करून वांगे टाकून घेते आणि हे वांगे असे 10 मिनिटं ठेवून द्यायचे पाण्यामध्ये. तर आपण मसाला तयार करून घेऊया. तर थोडेसे शेंगदाणे भाजून घेते मी. जास्त मसाला नाही टाकायचा, थोड्याच मसाल्यामध्ये खूप छान भाजी तयार होते. अरे बघा, थोडेसे शेंगदाणे भाजून घेतलेले आणि थोडंसं खोबरं भाजून घ्यायचंय. हिवाळ्यामध्ये वांगे खूप छान मिळतात आणि चवीला पण खूप छान लागतात वांग्याची भाजी. तर खोबरं पण भाजून घेतलेले आणि एक कांदा आहे छोटा, ते पण भाजून घ्यायचा आहे. कांद्यावर थोडंसं तेल टाकायचं म्हणजे चांगला भाजतो कांदा, लवकर भाजतो. तर थोडंसं तेल टाकून कांदा मस्त भाजून घ्यायचा आहे. हा बघा भाजून घेतलेला आहे. काढून घ्यायचा कांदा पण. आणि त्यामध्ये मी थोडेसे 1 चमचभर तीळ घेतलेले. आता थंडीचे पण दिवस आहे, थंडीमध्ये तीळ खाल्लेले खूप चांगले असतात, म्हणून थोडेसे तीळ पण टाकायचे. तीळ पण भाजून झालेले काढून घेऊया. आणि हा मसाला थोडा थंड झाला का आपण बारीक वाटून घ्यायचा आहे. 2-3 पकळे लसूण टाकलेले आहे, थोडंसं आलं टाकलेलं आहे आणि 2-3 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे. आपण हिरव्या मिरच्यातच हे बनवणार वांगे. आणि थोडी कोथिंबीर टाकून मसाला वाटून घ्यायचा आहे. आता कढईमध्ये थोडंसं तेल घ्यायचं. तेलामध्ये मोहरी टाकायची, जिरं टाकायचं, कढीपत्ता टाकायचा आहे आणि हे वाटलेले जे आपण वाटण आहे ते टाकून घ्यायचं आहे आणि वाटण व्यवस्थित मिक्स करायचं आहे. तेलामध्ये चांगलं भाजून घ्यायचं आहे वाटण. थोडीशी हळद टाकले आणि हा काश्मीरी लाल मिरची आहे ते टाकले आणि चांगलं तेल सुटेपर्यंत वाटण परतून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी टाकलं मी, अर्धा ग्लास. आणि हे वाटण आता आपण चांगलं परतून घेणार आहोत. झाकण ठेवून चांगलं वाटण परतून घ्यायचं आहे. त्याच्या अगोदर आपण आता वांगे आपण तेलामध्ये थोडे परतून घ्यायचे. तर मसाला मी थोडा साईडला ठेवला. हे वांगे पाण्यामधून काढून घेतलेले. थोडं तेल घ्यायचं तव्यामध्ये. थोडंसं हिंग टाकायचे आणि हे वांगे व्यवस्थित परतून घ्यायचे. हे वांगे चांगले भाजूनच घ्यायचे डाग पडेपर्यंत. असे वांगे भाजून घेतल्यामुळे खूप छान चव लागते वांग्याला. बघा असे व्यवस्थित भाजून घ्यायचे वांगे. 2 मिनिटासाठी झाकण ठेवले आणि चांगले नरम होतात वांगे आणि शिजायला मग जास्त वेळ लागत नाही. हे बघा कसे व्यवस्थित परतून घेतलेले. काढून घेऊया. मसाला ठेवून घेऊ आता आपण. तर हा बघा मसाला व्यवस्थित परतला तेल सुटेपर्यंत.
आणि त्यामध्ये हे वांगे टाकून घेतलेले. या वांग्याला पाणी जास्त टाकायचं नाही, थोडंसं पाणी टाकायचं आहे. आणि ज्या तव्यामध्ये मी वांगे फ्राय केले होते त्यातच थोडं पाणी गरम केलेलं, अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे. आणि वांगे आपले आता पटकन शिजतात, कारण आपण परतून घेतलेले आहेत अगोदर वांगे. खूप सोप्या पद्धतीने ही भाजी तयार होते आणि चवीलाही खूप छान लागते. आता 5 मिनिटासाठी झाकण ठेवून वांगे शिजून घ्यायचे, 5-6 मिनिट. तर हे बघा, 6-7 मिनिट ठेवलं मी आणि छान वांगे शिजलेले आहेत. झालेली आहे भाजी, काढून घेऊया. किती सोप्या पद्धतीने भाजी लवकर तयार होते. तुम्ही पण अशी भाजी नक्की ट्राय करून बघा. खूप लवकर तयार होते, वेळ पण लागत नाही जास्त. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. थँक्यू.